बुग्गू हर्ष मम्मा लिफ्टला हात नाही लावायचा ना. हो नाही लावायचं, लांब उभा राहायचं दरवाजापासून आणि जे खातं ते पटपट खायचं, कारण का त्या स्कूटीवर गेलं की मग त्याला माती लावेल. मग आपण खाली बोलतो ना. चला पूलच्या अर्धा रस्ता ते फ्रेंड्स आपण, आणि थोडा थोडा पाऊस चालू झालाय. रेनकोट आहे ना बेटा बॅग मध्ये? येस. बाय द वे गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. विचारलं होतं पण मम्माने नाही दिलं होतं रेनकोट. दिलं होतं बेटा, पण बॅगेत ठेवलंय. काय बाबा काय पण करायचं, पण आहे ना या गाड्यांपासून लांबच राहायचंय. हे बघा, या लांब राहायचं यांच्यापासून. चला एक्झाम साठी ऑल द बेस्ट बेटो, ऑल द बेस्ट. बाय बाय. जा 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 जा. कडीपत्ता हवा पूजाला. अरे झाडीच तोडायची असते. मारू का एक? आता राहू दे. बुगुला पण टिफिनला एक गेले फ्रेंड्स, मुगाचा चिरा ना. उठ साईड लाव. कसं झालं? मला जमायला लागले मुगाचे डोसे. एकदम अगोदर बनवलं ते पण रेडीमेड पिठासोबत डीमार्ट मधून घेतलेलं, त्याचं ते कच्च लागत होतं जरा. पण जेव्हापासून मी घरात काय काय मिक्स करून बनवायला लागले, आणि होतात पण पटकन. ते फर्मेंट करायला ठेवायची पण गरज नाही. पवटा मिक्सरला लावा, टाका त्याच्यात मिरची, जेवढं तिखट पाहिजे तेवढं. पण आमचा मिक्सरच बंद पडला. अजून ते घ्यायचं होतं ना त्या स्टोर मधून, आनंद स्टोर मधून मिक्सर. सेल लागलं परत जायचं. मला तर आवडेल ठाण्याला जायला, का नाही. ट्रॅव्हलिंग दादा दादा हात नाही ठेवायचा ना कधी पण. अरे बापरे, लांब उभी राहा. आता मी मोठी झाली आहे. कधी पण हात नाही ठेवायचा ना. कधीच नाही ठेवायचं. मोठं झाल्याशिवाय लिफ्टचे बटन पण नाही दाबायचं, काहीच नाही करायचं. गप्प दादा उभं मी मोठी राहायचं. झाली आहे. ती थँक्यू. उसका 3 महीने का वारंटी है. अच्छा 3 महीने में कुछ भी हुआ ना, जैसे भी अगर डेट हुआ दोबारा वारंटी है रिपेयर करते हुए. थँक्यू. चला वॉशिंग मशीन रिपेअर झाली आहे. पूजा नेमकी या टायमिंगला गेली बाहेर मार्केटमध्ये बुधवारच्या. नाहीतर ती असती तर तिने अजून जरा व्यवस्थित चेक केलं असं. मी काही जास्त लक्ष दिलं ना, बिकॉज मी एका स्क्रिप्टिंग मध्ये बिझी आहे थोडासा. ती आली की ती व्यवस्थित चेक करेल. चावी का नाही घेऊन जात तू? तू झोपली अजून? हो. लावलं त्याने वॉशिंग मशीन? हो लावलं. तुला दिसला ना तो? तू गेल्या गेल्या आला. भिजली तू? पाऊस होता ना. हो तर फ्रेंड्स, पूजाने बघा काय काय आणलंय. आळू वडी आणली, वाव. आणि हे पिलपिलीत काय, हे काहीतरी आय थिंक चिकन किंवा काहीतरी. बाकी एक जण अजून झोपलाय की कुठेतरी लपलाय. ते काय आणलंय पिशवीमध्ये? चिकन, आळूवडी, चिकन आळूवडी. तू तिला का सोडून गेली रे न सांगता? ती किती रडत होती.
हा कोणता चष्मा? हा तुझा चष्मा आहे? हा, ह्याची दांडी दांडी तशीच आहे. दे ना तो टप, दे ना मला आणून. तुला काय बसायचं, मला पकड. कामाला बरोबर बसली का कामच करायला लागली. मग माझं पण काम चालूच आहे. मग पकड. दे ना टप आण. तू ते पकड कशाला? तिथे ठेव ना, इथे कुठे ठेवलाय? म्हणजे भागाचा पाय परत पडेल आणि परत बोलशील तुटला. पहिला वाला तुटला नाही, पहिला वाला हरवला. का तर तू बरोबर ती वस्तू जागेवर ठेवली नाहीस, जिथे ठेवली पाहिजे होती ते. एक सेकंड. नाही. पहिला वाला हरवला नाही. म्हणजे तो घरात नाही हरवला, हा बाहेर कुठेतरी हरवला. मग तिथं निष्काळजीपणा तुझाच, तू कुठेतरी ठेवला नाही. आता कोणता टोप पाहिजे? टप, कपड्याचा टप तो आतमध्ये आणून दे ना. जितका चहा सोडायचा विचार करतो माझी बायको, तितकंच मला चहासाठी एकदम घरामध्ये असं छान छान गोष्टी आणते ना, की या माणसाने चहा पिलाच पाहिजे, है ना पूजी? तुला नाही प्यायचं तर नको पिऊस. चहाची टेस्ट चांगली होते, बट हे हेल्थ वाईज पण हे चांगलं नसतं. हेल्थ वाईज चांगलं नसतं. माणसांसाठी तरी नसतं. अरे भाई, तुझी कोणती हेल्थ माणसांची असते काय माहित. सिरियसली, हा जेव्हा आपण असं बोलतो ना माणसांची हेल्थ, याचीच एक माणूस वेगळा जनरेट केला या माणसाला AI ने, आणि त्याचीच हेल्थ वेगळी नसते. बाकी सगळ्यांची हेल्थ चांगली असते. तेव्हाच रडकुंडी यायची आमची उठवायला. आता तर डायरेक्ट 8:45चा टायमिंग होणार आहे. तो तर विचार कर, आता सकाळी 7 वाजल्यापासून उठवायला लागेल तर. अरे आम्हाला तुला आणि मला कोण? अरे हा, ते तर मेन इम्पॉर्टंट आहे. ती तर उठेल, आम्हाला कोण उठवणार? अरे बुगूच्या स्कूलचा टायमिंग चेंज झाला स्कूल आहे. आहे. लवकरच 1-2 आठवड्यामध्ये बुगू जे दुपारच्या सुमारास जायची शाळेत, आता पहाटे जाणार आहे आणि 5-5.5 तासाची शाळा होणार आहे. तर लवकर उठा, लवकर. आणि मला 10 ते 11 वाजता बेडवरती झोपलेली दिसली पाहिजे. तू समजलं? गॉट इट बेटा? मोठा टायमिंग. येस. हो, 11 वाजता झोपून गेलेले दिसले पाहिजे. 9:30-10 वाजता बेडवरती जायचंय तुला आतापासून. चल झोपायचंय, समजलं? लवकर झोपत जा बेटा आता, है ना पूजा? भाभ्याला काही करून आता आज असं पीठ का दिले रे? मार्केटचा दिवस ना, म्हणून त्यांनी ते जरा गजबडाटीत बनवलं असेल. 10 वाजता बुगू बेडवरती झोपली पाहिजे आतापासून. तेव्हा जाऊन कुठं ती 9 वाजता उठेल. पण अजून झालं नाही फिक्स. 9 झालं फिक्स. कधीपासून? 2 आठवड्यात, एक वीक नंतर अजून. पण 9 वाजता ती 10 वाजता झोपेल, तेव्हा जाऊन कुठं सकाळी 7ला उठेल. समजलं? अक्षय कुमारचा टायमिंग. हा, टीव्ही बघण्याच्या चक्करमध्ये नको पडू. आता अभ्यास आणि झोपायचं लवकर, एवढंच आहे. नाही केला अभ्यास मी. केला ना. केला खरंच? लायटर घेतले 20 रुपयाचे, ते रिपेअर करून आणायला पाहिजे दोन्ही पण. अरे पूजू, त्यापेक्षा आपण तेच घेतलं असतं ना नवीन. अरे पण ते घेण्यासाठी जायला आता मला सारखं ते माचीसने पेटवावं लागतंय. Online पण भेटेल ना ते. पण सारखं नवीन किती घेणार? रिपेअर तर केलं पाहिजे. हा, सारखं नवीन वरून कोणीतरी बोललेलं की तुम्ही काय एक गोष्ट खराब झाली की लगेच नवीन. अरे बाबा, ही छोटी 50-100 का 200-150 रुपयाची गोष्ट आहे. हा, ते मी काल नवीन फक्त बोलत होतो मशीन घेऊया, आणि ती मशीन घेऊन ऑलमोस्ट 5-6 वर्ष झालेत, आणि ती आता थोडीशी प्रॉब्लेम देते. 2-3 वेळा त्याचा आम्ही बदला आतलं रिपेअर करून वापरतोय ना. असं नाही की काय नवीन घ्यायला गेलं की तुम्ही लगेचच नवीन घेता, हे करता ते करता. हा, चिकन कमी आलेलं दिसतंय कोणीतरी, म्हणजे सुट्टं मला. नाही, एक घेतली, अर्धी घेतली आम्ही. कोणी? मी हे सर. अच्छा, तसं मला वाटलं आज पूजाने सुट्ट चिकन कसं काय आणलं बरं. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही दोघी गेलेले सूप बनवते. आणि तंगड्या दोन्ही कसं तू घेतल्या रे? हा, तिला नको होतं ना. नको जरा, मला थोडस लो फील होतं आजकाल ना. मी जास्त कधी बोलतो ना. थांब जरा, आय थिंक माझं शुगर लेवल मला एकदा दोनदा चेक केलं पाहिजे. असं वाटतं लो कधी ना असं थोडंसं लो, थोडंसं असं हल्ल्यासारखं वगैरे. आता हे आयर्नची कमी आहे, त्या छोट्यामुळे तो प्रॉब्लेम होतोय. तर शुगर कमी अंगामध्ये, ते बघतो मी. गोड काही कन्झ्युमच करत नाही, त्याच्यामुळे तर नसेल, म्हणून मी कॅडबरीज ठेवायला लागलो आता फ्रीजमध्ये माझ्यासाठी खास. तर ते मी 3-4 दिवसांनी एखाद
स्लाइस एकाद, बिकॉज कोल्ड ड्रिंक्सने प्रॉपर थोडीशी शुगर इंटेक होते. आय नो इट्स नॉट गुड, पण कधी कधी अल्टरनेटिव्हली माझं मी ऐकले रेड वाईन आणि वाईन्स पिऊन पण थोडं बेटर फील होतं. बट नको अल्कोहोल टाईप नको. काय कधी पण कुठे बाहेर जायचं असतं मध्ये ड्राईव्ह करणार ते सगळं, आणि इट्स गुड टू स्टे अल्कोहोल फ्री. हा पूजा, तर माझं ओ पॉझिटिव्ह ब्लड आहे, म्हणून एमर्जन्सीमध्ये कधीही द्यावं लागलं, काही कुठेही हेल्प करावी लागली तर आय वॉन्ट टू स्टे ॲटलिस्ट सेफ. टॅटूचं पण असतं त्याचं काहीतरी ब्लडचं, बट ते काहीतरी 2 का 3 महिने नसतं आपण डोनेट करू शकत. पण मला झालेत वर्षानुवर्ष टॅटू काढून. काय 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 बाय द वे, उद्या आपण ब्लॉग शेअर करणार आहे आपल्या बाहेरच्या गोष्टींचा, किती खर्च झाला आणि काय काय केलंय ते. ओके, अजून बनवलं नाही आम्ही, पहिलाच सांगतो. व्यवस्थित अजून काय काय गोष्टी ठेवायच्यात, अरेंज करायच्यात, पडदे वगैरे, पण काय काय केलंय ते सांगू आम्ही. त्याच्या रिलेटेड काय क्वेश्चन असतील तर नक्की सांगा. पडदे वगैरे चेंज करायचे आहेत. आम्हाला सध्या जायला वेळ भेटत नाही. स्मार्ट बाजार मध्ये गेलो तरी तिथल्या सेक्शन मध्ये जाऊन शॉपिंग करायला वेळ नाही भेटत. काय खेळत आहात? पण पूजा तू एका बाजूला चिकन बनवली, हे काय कॉर्न कशाला? सकाळी त्यात एक कुकर लावते ना, मग एक सप लावते. हो, हा सगळा पसारा आज बाजारातून आणलेला, आणि तो पसारा बुबूची सर्दी घालवण्याचा. कसं आहे बेटा चिकन सूप? काय जास्त असरदार आहे बोला फ्रेंड्स, हे औषध का हे चिकन सूप? मला तर म्हणे चिकन सूप. चिकन सूप पिलं की सर्दी जाते है ना बेटा? काय रे, चिकन सूप बनवलं म्हणून कंबर गेलीये माझी. म्हणजे बापरे. माझं पूजाचं क्रेडिट बघा फ्रेंड्स, पूजाचं टॅलेंट बघा. 2 दिवसात पान मसाल्याचं चॉकलेट सगळं संपवलं. त्याचा हात काढते मी. हात 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 हात. मी कालच इमॅजिन केलं होतं अशा टाईपचं कालवण पाहिजे, तिथं रसरशीत असला पाहिजे, तेल दिसलं पाहिजे होते तर्री. ओके, चिकन कालवण. आणि पूजानी आज मी आता फ्रेश अप होऊन आलोय परत, येऊन बघतोय आता काय ते चिकन सूप पण रेडी आहे. आणि प्लस जस्ट वॉच दिस, तर मजा एकदम काश भाकर असते. बट ठीक आहे, कालवण नक्कीच वाचेल. 1-2 दिवसात भाकरीचं पीठ आलंय, भाकर चुरून खाई मस्त पैकी. त्यामध्ये सुगंध पण एक नंबर सुटला याचा. आणि आय थिंक चिकन पण बघा प्रॉपर शिजले आहे. वा, याच्यासोबत कन्फर्म असणार आहे भात. आणि काय माहिती का, थोडासा हाताला चटका लागलाच आहे. माझ्याकडे एक सोल्युशन आहे, हात थंड करायचा आणि चिकन साठी पोटाला रेडी करायचा. लेट्स गो विथ दिस. आपल्या घरी फ्रेंड्स एस आणि दुसरं कोणतं होतं अलायन्स आणि लॉकअप बघण्याचं कम्प्लीट होत आलंय. तर नवीन शोचं पण आगमन झालंय. म्हणजे असं नाही की ते खाली असेल, दुसरा शो ऑलरेडी आलाय. आणि त्या शोचं नाव काय? खतरो के खिलाडी. आणि त्याच्यानंतर अजून एक सिरियल, त्याच्यानंतर अजून एक टीव्ही शो, मग अजून एक टीव्ही शो. नाही, याच्यानंतर टीव्ही शो आहे ना 20 सप्टेंबर पासून, बिग बॉस. हिंदी हा ऍक्च्युली. हा. अरे वा, कसं आहे बेटा? छान बनलं. चिकन कालवण काय दिसतंय रे तुला? मी इतकी पागलगिरी केली आहे बघा. खालून गॅस लो फ्लेम वरती चालू आहे, मला माहितच नाही. आणि मी अशा ह्याच्यातच ह्याला सगळं हे करतोय वेळाचा वेळ. टाइम फॉर डिनर फ्रेंड्स. माझ्यासोबत दोघं पण जेवणारे आहे. लेट्स गो विथ द चिकन. काय झालं? आंबट आहे. काय खाल्लंयस तू नेमकं? कांदा आंबट असतो का बेटा? आंबट हे लिंबू आहे. तुला काय झालं बरं 1-2 दिवसापासून? अंड पण नाही खाते, चिकन पण नाही, मच्छी पण नाही खाते. थोडं बेटा. असं ठीक आहे, नाही बरोबर ती इकडे.
साधा भात घालला मी साधा भात साधा भात खा ना ओके खा जाऊया, आता काहीच फोर्स करायचं. मोठा भात होतो आणि मला मोठा भात आवडतो. बरं ठीक आहे, मग हे असं नाही खायचं बेटा, खाली ठेवते. खाली ठेव आणि तोडून तोडून खा.